असं आहे की आज विधानसभेमध्ये सत्तारूढ पक्षांनी आज विधानसभेचं कामकाज होऊ दिलं नाही। आज विधानसभेमध्ये 94,000 कोटीच्या पुरवणी मागण्याची बरोबर चर्चा होती। अनेक महत्वाची बिलं होती आणि त्याच्यामुळे विरोधकांची अडवणूक करायची आणि अडवणूक करून कोणत्याही पद्धतीनं 94,000 ज्या मागण्या होत्या 94,000 कोटीच्या त्याची चर्चा झाली नाही पाहिजे, बिलावर चर्चा नाही झाली पाहिजे, या दृष्टीनं आज सत्ताधारी पक्षांनी विरोधकांना बोलू दिलं नाही। त्याचबरोबर कालच्या आरक्षणाच्या बाबतीत जी बैठक बोलावली होती त्या बाबतीत सुद्धा मला इथे सांगायचं की या आरक्षणाचा प्रश्न गेल्या वर्षभरापासून चालू आहे। मराठा समाज जो आहे तो सुद्धा आरक्षण मागतोय। ओबीसी समाजाच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या अलग मागण्या आहेत आणि या आरक्षणाच्या बाबतीत अनेकदा माननीय मुख्यमंत्री हे मराठा समाजाच्या नेत्यांना भेटलेत। त्यांना काय त्यांनी अनेक आश्वासन दिलेत। इकडे देवेंद्र फडणवीस हे ओबीसीच्या नेत्यांना भेटलेत। आता यांनी भेटून जे जे आश्वासन मराठा समाजाला दिले, जे जे आश्वासन ओबीसी समाजाला दिले, त्या बाबतीत आता हे सत्तेत आहे। 206 आमदार त्यांच्याकडे आहे। त्याच्यामुळे ज्या पद्धतीने त्यांनी मराठा समाजाची बोलणी केली, ओबीसी समाजाची बोलणी केली, त्यांना जे जे आश्वासन दिले त्या पद्धतीचा योग्य निर्णय लवकरात लवकर राज्य शासनाने घेतला पाहिजे। पण हा निर्णय त्यांना घ्यायचा नसल्यामुळे विरोधक कालच्या बैठकीला आले नाही। हा इश्यू त्यांनी करून आज हाऊसमध्ये गोंधळ घातला। हा अतिशय हे सत्ताधारी पक्षाला शोभनीय नाही, त्याचा आम्ही निषेध करतो। सर, एकच प्रश्न जे आता उदय सामंत विचारून गेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की विरोधकांनी एकच प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे, त्याच प्रश्नासाठी संपूर्ण बैठक होती। ओबीसी समाजात मराठा समाजाला आणायचं की नाही एवढंच त्यांनी सांगितलं। असं आहे की त्यांनी ओबीसी समाजाला काय काय, देवेंद्र फडणवीसनी ओबीसी समाजाला काय काय त्यांनी त्यांना समर्थन दिलं किंवा त्यांनी मराठा समाजाच्या बाबतीत काय काय त्यांना आश्वासन दिले। असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाला भेटून त्यांना काय काय आश्वासन दिले। इकडे एकनाथजी शिंदे यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना भेटून त्यांना काय काय आश्वासन दिले, हे आम्हाला त्याची काही कल्पना नाही। हे जेव्हा आश्वासन दिले त्यावेळी जर आमच्याशी चर्चा केली असती, पण अशा पद्धतीनं कोणत्या पद्धतीनं आम्हाला सुरुवातीला विश्वासात न घेता आता एका एक बैठकीला बोलावले। आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही काय काय त्यांच्याशी बोलला, काय काय आश्वासन दिले मराठा समाजाला, काय काय आश्वासन दिले ओबीसी समाजाला, ते आम्हाला सांगा। ते सांगायला तयार नाही आणि कालच्या बैठकीचा इश्यू करून त्यांना गोंधळ माजवण्याचा जो प्रयत्न केला। माझा एकच म्हणणं आहे की 206 आमदाराचं पाशवी बहुमत भारतीय जनता पार्टीकडे आहे, शासनाकडे आहे। त्यांनी एकत्र बसून योग्य तो निर्णय मराठा समाजाच्या बाबतीत आणि ओबीसी समाजाच्या बाबतीत घ्यावा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।